जर तुम्ही 8 तास एसी केबिन मध्ये बसत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला विशाल सारखं असंच होतंय तर तुम्हाला काही गोष्टी कळायलाच नाहीत. डॉक्टर नक्की काय बोलताय तुम्ही? मला टेन्शन येतंय आता. टेन्शन नको घेऊस, पण लक्ष देणं गरजेचं आहे. तुझ्यात विटॅमिन डी खूप कमी आहे. पण डॉक्टर मी रोज नीट जेवतो, प्रोटीन पण घेतो. हेच तर गंमत आहे विशाल. ही गोष्ट प्लेट मधून नाही तर सूर्यप्रकाशातून मिळते. आता हे सांग, तू दिवसभर कुठे असतोस? सकाळी कारमधून ऑफिस, दिवसभर एसी केबिन आणि परत रात्री कारमधून घरी. या सूर्यप्रकाश मला भेटतच नाही. विटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम ऍब्सॉर्ब करायला मदत करतं आणि त्यामुळेच हाडं मसल्स मजबूत राहतात. हे कमी झालं की सतत थकवा, हाडपाट दुखणं, मसल विकनेस, मूड लो राहणं आणि वारंवार आजारी पडणं अशी लक्षणं दिसायला लागतात. मग आता काय करू मी? थकवा, पाठदुखी, चिडचिड, डॉक्टर हे सगळं मला होतंय. म्हणूनच म्हणलं तुला अजून कळलेलंच नव्हतं. आजकाल हे खूप कॉमन आहे. इंडोर लाईफस्टाईल, सनलाईट न मिळणं आणि आहारातही विटॅमिन डी ची कमतरता ही मुख्य कारणं आहेत. मग आता काय करू डॉक्टर? लक्षणांवरून अंदाज घेऊ नका. एक साधी ब्लड टेस्ट करा आणि नक्की विटॅमिन डी लेवल्स चेक करून घ्या.